मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही स्किप केलात तर कदाचित तुमचं आयुष्य जसं आहे तसंच राहील. पण जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि यातला फक्त एकच विचार मनापासून स्वीकारला तर पुढच्या काही महिन्यात तुम्ही स्वतःलाच ओळखू शकणार नाही. कारण आयुष्य बदलायला मोठे योग, पैसा किंवा ओळखी लागत नाहीत. आयुष्य बदलतं आपले विचार बदलल्यावर. मित्रांनो, आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे असे 10 लाईफ चेंजिंग विचार जे जगातल्या सर्व यशस्वी लोकांनी कधी ना कधी स्वीकारले आहेत. हा व्हिडिओ फक्त मोटिवेशनसाठी नाही, हा व्हिडिओ आहे ट्रान्सफॉर्मेशनसाठी. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा विचार तुमचं संपूर्ण भविष्यच बदलू शकतो. मित्रांनो, आपण सगळेच काही ना काही बदलायचं ठरवतो. चांगलं आयुष्य, जास्त पैसा, मानसिक शांती, यश, आत्मविश्वास. पण मित्रांनो, वर्षानुवर्षे काहीच बदल नाही का? कारण आपण परिस्थिती बदलायचा प्रयत्न करतो पण विचार बदलत नाही. फिजिओलॉजी सांगते तुमचं आयुष्य हे तुमच्या प्रमुख विचारांचं प्रतिबिंब असतं. जे विचार रोज तुमच्या मनात फिरतात तेच तुमचं भविष्य घडवतात. चला तर मग आजपासून तुमचं भविष्य घडवणारे 10 जबरदस्त विचार पाहूया. मित्रांनो, विचार क्रमांक 1, कोणी येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही. हा विचार स्वीकारला तरच खरा बदल सुरू होतो. आपण काय करतो? सरकार बदलेल तर, बॉस बदलेल तर, परिस्थिती सुधारली तर, कोणी सपोर्ट दिला तर. पण सत्य काय आहे? कोणीही येणार नाही. मित्रांनो, व्हिक्टिम माइंडसेट असलेली व्यक्ती नेहमी बाहेर कारण शोधते. विनर माइंडसेट असलेली व्यक्ती म्हणते, मी नाही तर मग कोण? माझं आयुष्य बदलायची जबाबदारी माझ्याशिवाय कोणाचीच नाही. हा विचार स्वीकारताच तुम्ही तक्रार करणं थांबवाल आणि कृती सुरू कराल. विचार क्रमांक 2, परफेक्ट वेळ कधीच येत नाही. मित्रांनो, आपण सगळे वाट पाहतो. थोडा वेळ मिळू दे, थोडा आत्मविश्वास येऊ दे, थोडे पैसे जमू दे. पण सत्य कठोर आहे. परफेक्ट टाइम ही एक भ्रामक कल्पना आहे. फिजिओलॉजी सांगते ॲक्शन आधी घेतला तरच आत्मविश्वास तयार होतो. आत्मविश्वास येईल म्हणून थांबलात तर आयुष्य तिथेच अडकतं. मित्रांनो, जे आज सुरू केलं नाही ते उद्या कधीच पूर्ण होणार नाही. आज छोटंसं पाऊल उचला, परिपूर्णतेची वाट पाहू नका. विचार क्रमांक 3, अपयश म्हणजे शेवट नाही, ते ट्रेनिंग आहे. मित्रांनो, आपण अपयशाला इतकं घाबरतो की प्रयत्नच करत नाही. पण जगातला एकही यशस्वी माणूस अपयशाशिवाय पुढे गेलेला नाही. ब्रेन अपयशातूनच नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार करतो. म्हणजे काय? अपयश म्हणजे शिकण्याची प्रक्रिया. मी हरलो नाही, मी शिकतोय. हा विचार स्वीकारला तर भीती संपते आणि धाडस सुरू होतं. विचार क्रमांक 4, सगळ्यांना खुश ठेवणं अशक्य आहे. मित्रांनो, हा विचार खूप लोकांचं आयुष्य वाचवतो. आपण काय करतो? लोक काय म्हणतील? त्यांना वाईट वाटेल का? ते नाराज होतील का? आणि यातच आपण स्वतःला हरवतो. फिजिओलॉजी आपल्याला सांगते लोकांना खुश करण्याची सवय ही स्वाभिमानाची शत्रू आहे. मित्रांनो, मी चांगला माणूस असू शकतो पण सगळ्यांना आवडेलच असं नाही. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहता तेव्हाच लोक तुम्हाला आदर देतात. विचार क्रमांक 5, तुमच्या सवयीच तुमचं भविष्य ठरवतात. मित्रांनो, तुमचं आयुष्य एका दिवसात बदलत नाही, ते बदलतं तुम्ही रोज काय करता, रोज काय विचार करता, रोज कुणासोबत राहता. स्वतःला रोज सांगा, मी रोज काय करतो
तेच मी बनतो. वाईट सवयी सोडा आणि चांगल्या सवयी जपा. हेच खरं ट्रान्सफॉर्मेशन आहे. विचार क्रमांक 6, शिस्त मोटिवेशनपेक्षा मोठी आहे. मित्रांनो, आपल्या जीवनात मोटिवेशन येतो आणि जातो, पण शिस्त राहते. यशस्वी लोक काम करतात मूड पाहून नाही, तर कमिटमेंट पाहून. मन नाही म्हणत असतानाही मी जे करतो तेच मला पुढे नेतं. मित्रांनो, शिस्त अंगी बांधवा, यश आपोआप जवळ येईल. विचार क्रमांक 7, तुम्ही ज्या लोकांत राहता तसेच बनता. मित्रांनो, हा विचार फार खोल आहे. तुमची विचार करण्याची पद्धत तुमच्या मित्रामुळे तयार होते, वातावरणामुळे घडते. लक्षात ठेवा, तुमचे उत्पन्न, तुमची विचारसरणी आणि तुमच्या सवयी या तुमच्या आसपासच्या 5 लोकांच्या सरासरी सारख्या असतात. माझ्या आसपास कोण आहे यावर माझं भविष्य ठरतं. म्हणून मित्रांनो, वाईट संगत सोडा, उत्तम विचारांच्या लोकांत राहा. विचार क्रमांक 8, स्वतःशी बोलण्याची पद्धत बदला. तुम्ही स्वतःशी काय बोलता? माझ्याकडून होणार नाही, मी तसाच आहे, माझं नशीबच खराब आहे. फिजिओलॉजी सांगते, सेल्फ टॉक मेंदूला सूचना देतो. मी शिकतोय, मी वाढतोय, मी सक्षम आहे, असं दररोज म्हणा. स्वतःशी मैत्री करा, तोच सर्वात मोठा बदल आहे. विचार क्रमांक 9, जीवनातील वेदना टाळू नका, त्यातून घडून या. मित्रांनो, वेदना टाळणारी व्यक्ती कधीच मोठी होत नाही. लक्षात ठेवा, वाढ ही कम्फर्ट झोनच्या बाहेरच होते. रोज स्वतःला सांगा, जे त्रास देतं तेच मला मजबूत बनवतं. वेदना म्हणजे शाप नाही, ती ट्रेनिंग आहे. विचार क्रमांक 10, तुमचं आयुष्य बदलू शकतं, तेही आजपासूनच. मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा विचार आहे. लोक म्हणतात आता उशीर झालाय, पण सत्य काय आहे? तुम्ही जिवंत आहात म्हणजे वेळ आहे. स्वतःला सांगा, आजचा एक निर्णय माझं संपूर्ण भविष्य बदलू शकतो. आजपासून सुरू करा, उद्या नाही, सोमवार नाही, आज आणि आजच. मित्रांनो, जीवनात बदल तेव्हा होतो जेव्हा विचार बदलतात, कृती सुरू होते आणि सातत्य टिकतं. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य आधी तुमच्या मनात बदलतं, मग वास्तवात. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा. अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, या 10 विचारांपैकी कोणता विचार आजपासून तुमचं आयुष्य बदलेल. धन्यवाद. तुमचं भविष्य आजपासून बदलायला सुरुवात झाली आहे.